राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत। अशातच आता गोकुळ झिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट झाली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे। जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं होतं। जयंत पाटील माझे नेते आहेत, त्यांचा जाऊन सत्कार कर अशा सूचना दिल्या होत्या, असं नरहरी झिरवळ म्हणाले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाच्या नेत्याने जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। या भेटीत राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। नाशिकच्या राजकारणात या भेटीची आता जोरदार चर्चा देखील होत आहे। गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे। त्यावर झिरवळांनी प्रतिक्रिया दिली आहे। तिथे त्याला विचारलं, बापासारखं त्याच्यात काही गुण आहेत म्हणून त्याने निवडणूक लढवण्याचं सांगितलं। त्यामुळे संभ्रम तयार झाला होता, पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असंही झिरवळ म्हणालेत। नरहरी झिरवळ माजी आमदार धनराज महाले यांची भेट घेणार आहेत। त्यावरही झिरवळांनी बातचीत केली आहे। महायुतीमधील प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार धनराज महाले यांची ते भेट घेणार आहेत। निवडणूक येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक आहे, मात्र अपक्ष लढवून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढवणार असाल तर निवडणूक लढवू नका, अशी विनंती मी त्यांना करणार आहे, असं झिरवळ म्हणाले। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील अडचणी दूर करण्याचा नरहरी झिरवळांचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी ते त्यांच्या प्रतिस्पर्धेच्या भेटीगाठी घेत आहेत। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। अशातच आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे। राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।